आता सगळे प्रेक्षक जे आता तुला बघतायत, तर तुझ्या बाजूला एक फोटो दिसतोय त्यांना. तर आता हे सगळ्यांनाच माहिती आहे की हे गुळवणी महाराज आहेत. तर हे तुझ्या आयुष्यात कधी आले, कसे आले? किंवा मग तू जसं म्हणलंयस की सासरी जाईपर्यंत तसं तुला कोण हे माहितीच नव्हते. मग ते कसे काय तुझ्या आयुष्यात आले? हे म्हणजे कसं काय, आमच्या घरात सगळ्यांनी दीक्षा घेतली होती गुळवणी महाराजांची. गुळवणी महाराजांची. सगळे लहान लहान होते, हं. पण मला दीक्षाच मिळत नव्हती. काही ना काहीतरी अडचणी, काही ना काहीतरी अडचणी यायच्या. हं. त्याच्यामुळे मला पण असं वाटायचं की ह्यांनी सगळ्यांनी घेतली आणि मलाच नाही. हां. पण मला पण थोडं हे वाटायचं. मग ते एक दिवस मी अशी झोपले आणि झोपल्यानंतर स्वप्नामध्ये मला हे महाराज दिसले. बरं. आता महाराज मग आता आपण सांगतो आता, पण त्यावेळेला ती कोण व्यक्ती होती माहीत नाही. पण असं गंध लावलेलं, असं ते त्यांचं करवत काठाचं हे असं हे घेतलेलं, हं. पायात खडावा. त्याच्यामुळे मग मला ओळखायला आणि ते मी असे एकदम समोर गेले. ते समोरून आलेले दिसल्याबरोबर मी नमस्कार केला, हे सुद्धा मला आठवतं अगदी. स्वप्नामध्ये. हो, स्वप्नामध्ये पायावर अगदी डोकं ठेवून नमस्कार केला. त्यांनी दोन्ही हात असे केलेले बघितले मी अच्छा. महाराजांनी. आणि त्यानंतर मला मग जाग आली. बरं. आणि दुसऱ्या दिवशीच मला लगेच पत्र आलं त्यांचं तिथून. बरं. हां, त्यांचे पत्र येत होते पहिले. हां, त्यावेळी फोन वगैरे काही फोन नाही. बिन काही नव्हते त्या. मग त्या पत्रात की असं असं आहे, हे सगळं पाळायचं, म्हणजे कांदा लसूण हे खायचं नाही, काही नाही, हां. हे सगळं तुम्ही हे करायचं. आणि मग दुसऱ्या दिवशीच मला दीक्षा मिळाली. बरं. मग दीक्षा मिळाली म्हणजे काय झालं नक्की? म्हणजे त्यांनी मला घरामध्ये बसून आम्ही फोटो मांडला होता हं. त्यांचा, आणि त्यांची साधना होती. त्या साधनेला डोळे मिटून बसायचे. हं. त्या डोळे मिटण्याला हे होतं एक अर्धा एक तास. मग ते डोळे की नाही, साधना जर आपली सुरू झाली ना तर ते डोळे उघडत नव्हते अजिबात. अच्छा. अगदी असे घट्ट मिटले जायचे ते. हं, हं, हं. अजिबात डोळा उघडत नव्हता. जेव्हा आपली साधना पूर्ण होईल तेव्हा मग ते डोळे उघडायचे. अच्छा. मग आम्ही आपलं नेहमीसारखी मग पूजा, आपला हार, हं. फुलं, गंध, अक्षदा सगळं वाहून. ते हे केलं. मग त्यावेळेला आरती नव्हती, पण आम्हाला आरती मिळाली महाराजांची. बरं. हो. पण त्याच्या आधी तू स्वप्नात ज्यावेळी महाराज आले, हां, त्याच्या आधी कधी महाराजांना बघितलं होतंस का? कधीच नव्हतं बघितलं, कधीच नाही. मग तुला हे दोघं कळालं जण कसं? जात होते, सुहास आणखीन हे स्वतः जायचे. हां, म्हणजे ते तुझी मुलं. तुळजापूरला दरवर्षी पंचमीला हं. त्यांची महापूजा असायची बरं. महाराजांची. अगदी शालू पैठणी नेसवायचे, अभिषेक असायचा हं. ते त्या देवीला, हं. आणि त्यांच्यातर्फे जेवण असायचं सगळ्यांना तुळजापूरमध्ये. तुळजापूरला. मग त्याचे हे दोघं जायचे, कत बीज नेसून वाढायचे तिथं अगदी. दर ह्यांनी बघितलं, मी कधीच गेले नव्हते ना. हां. आणि त्यावेळेला महाराजांना दक्षिण कशी द्यायची माहिती आहे का, ते पूर्वी खण असायचे असे, हां, हां. त्या खणाला अशा गाठी मारायच्या, ते हातात ठेवायचा असा, बरं. आणि मग ते अशी 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 दक्षिणा देत जायची सगळी. बरं. स्वतः महाराज त्यावेळेला. अच्छा. हो. पण मग तुला कळालं कसं की हेच महाराजांचं मग स्वप्नात मी आलेले? सांगते ना, मला ते घेऊन गेले तुळजापूरला. कोण? हे आबा. हां, हां. ते घेऊन गेले आणि त्यांनी मला विचारलं, हे इथं बसले त्याच्यातले कोणते तुला दिसले? मग मी त्यांना बोट करून दाखवलं, म्हणजे हे. हां. मग तेच आहेत म्हणजे गुळवणी महाराज. अच्छा. हां, असं झालं ते. म्हणजे स्वप्नामध्येच तुला त्यांनी दीक्षा दिली दीक्षा थोडक्यात. हां, आणि नंतर तू तिथे गेल्यानंतर तेच समोर तुझ्या तेच समोर दिसले. मला विचारलं त्यांनी की कोणते दिसत आहे त्यातले? हां. मग त्यांनी मी ती व्यक्ती म्हणजे असा हात बोट करून दाखवलं. मग तेच आहेत म्हणजे गुळवणी महाराज. म्हणजे त्यांनी बरोबर मला ते दीक्षा तुला आता मिळणार आहे असं, आणि दोन्ही हात अगदी असे केलेले मला दिसले. वा. बर. अनुभव मोठा होता माझा चांगला, हं. म्हणून मला दीक्षा मिळाली. त्या दीक्षेचं सुद्धा आमची म्हणजे तिथं शेजारी राहत होत्या, मैत्रिणी म्हणलं तरी चालेल किंवा, हं. तर त्यांना मी फुलं तोडायला गेले तर त्यांनी विचारलं, कशाला फुलं तोडताय तुम्ही? तर मी म्हणजे असं असं मला महाराजांची दीक्षा घ्यायची. कोणते महाराज? म्हणजे गुळवणी महाराज. अरे काय तुम्ही आनंदाची बातमी सांगितली, म्हणजे मला पण गुरूंची ते दीक्षा घ्यायची, म्हणजे मी किती दिवसापासून हेच नाव ऐकत होते. बरं. आता तुम्ही मला ह्या महाराजांचं दर्शन घडवून आणायचं आणि मला दीक्षा द्यायची. आज ते म्हणल्या का? त्यांनी म्हणले ते. हां. खरोशेखर आडनाव त्यांचं, वकील होते ते. हं, हं. मग त्यांना घेऊन आम्ही तुळजापूरला गेलो आणि त्यांना सांगितलं की ह्या असं असं ह्यांना दीक्षा घ्यायची. मग त्यांना पण त्यांनी इतकं आनंद हे केला व्यक्त की तुमच्यामुळं मला मग दीक्षा मिळाली. हो. हां.
इतकं पण त्यावेळी खूप असं अवघड असेल ना, असं दीक्षा असं डायरेक्ट नसेल मिळत, तुम्ही तेवढी पात्रता असली हा पाहिजे तेवढी तुमची. समोर नव्हते देते. हा. सगळ्यांनाच तशी दिली दीक्षा. ह्यांनी सुद्धा सगळ्यांनी तिथं जाऊन नाही घेते जी. बर. नाही नाही. आता तिथं कसं आहे महाराजांच्या मठामध्ये हम्म. एक असा मोठा हॉल आहे हम्म. आणि तिथंच साधक लोक बसतात साधना करायला. वासुदेव निवास मध्ये. वासुदेव निवासमध्ये हा. मोठा हॉल आहे वरती. बरोबर. मग कोणी पाचगावचे येऊ दे तिथले गावातले येऊ दे, तिथं तुम्हाला बसायचं असलं तर त्या जागेवर जाऊन बसा आणि तुम्ही तिथं साधना करा. बर. हो तिथं सगळ्यांचे फोटो बिटो लावलेले इथे आहेत. हम्म. तिथं करतात जाऊन, जे निवांत असतं ना तिथं. हम्म. त्याच्यामुळे तिथं काही काही जण जाऊन तिथेही करतात. करत. हो